हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण जेवणाची रंगत आणि तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी चटणी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। हिवाळा चालू झाला आहे, त्यामुळे तीळ आणि जवस हे प्रामुख्याने खाल्ले जाणारे तेलाच्या बिया आहेत। त्यासाठी आपण जी चटणी करणार आहोत त्यामध्ये वापरताना हे समप्रमाणात घेतलेले आहे। तीळ आणि जवस एक एक छोटी वाटी घेतलेले आहे, थोडेसे मेथी दाणे आणि जिरं। सगळ्यात पहिले तर कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जवस आहे ते घालून घ्यायचे आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचे। जवस हे थोडे परतून घ्यायचे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खमंग लागेल। आणि तसंही कुठलीही तेलबी असेल, शेंगदाणा असेल, खोबरं असेल, जवस, तीळ, कराळे हे सगळं आपण असं आधी भाजून घेतो जेणेकरून त्याचा जो खमंगपणा आहे तो अजून वाढतो। अशा पद्धतीने थोडेसे उडायला लागले की आपले जवस भाजलेत असं समजायचं। पाहू शकता तुम्हाला जर वाटत असेल की हे फार उडतंय तर याच्यावर एखादी प्लेट ठेवली तरी चालेल, परंतु प्लेट ठेवून लगेच काढून घ्यायचं ना, ते खाली लागून जाईल। नाहीतर मग एकदम मंद आचेवर भाजायचे। आता मी हे काढून घेते। हे जे जवस आहे भाजलेले ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता याच कढईमध्ये जे तीळ आहेत आपले ते घालून घ्यायचे आणि तीळ सुद्धा भाजून घ्यायचे। तीळ भाजायला फार वेळ लागत नाही, जवसाच्या मनाने पटकन भाजले जातात तीळ। तीळ सुद्धा भाजले की असे फुटतात किंवा असे वरती येतात, त्यामुळे ते पण कळतात की भाजायची प्रोसेस झालेली यांची कंप्लीट। पाहू शकता कसे उडतायत ते। या स्टेजला गॅस बंद करायचा। तीळ सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आता एकदम थोडंसं तेल घालून घ्यायचं, एक अर्धा चमचा, आणि यातच आपले जे मेथीचे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आणि हे जे जिरं आहे ते पण घालून घ्यायचे। आणि थोडंसं फुललं जिरं आणि मेथी हे लगेच काढून घ्यायचं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये। ही जी तयार जिऱ्याची आणि मेथीची फोडणी आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची। हे जे आपण जवस आणि तीळ भाजून घेतले होते आणि हे जे फ्राय करून घेतलं होतं मेथी दाणे आणि जिरं, ते थंड होऊ द्यायचे। थोडंसं कोमट तरी, गरम गरम वाटायचं नाहीये, नाही तर ते मिक्सरच्या पातीला तसंच चिटकून राहील। आणि थोडंसं थंड झाल्यावर याच्यामध्ये पाहू शकता एक पाव चमचा भरून सायट्रिक ऍसिड टाकलेलं आहे मी। जर तुम्हाला सायट्रिक ऍसिड अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर लिंबाचा रस पिळून घातला, एक लिंबाचा किंवा अर्धा लिंबाचा तरी चालेल। त्याच्यानंतर ना सायट्रिक ऍसिडचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चटणीला मिरची मसाला टाकून घ्यायचा आहे 1 चमचा भरून आणि एक अर्धा चमचा भरून छोटा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि हे मिक्सर जे 4-5 रोटेशन घेऊन पाहिजेत कितपत बारीक झाले थोडंसं पल्स मोडवर फिरवायचे जेणेकरून हे पूर्ण असे पिठी होणार नाही थोडेसे ग्रॅन्युअल्स राहतील। आता मी हे मिक्सरमधून काढून घेते। तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर आपली चटणी कशी दिसते परफेक्ट। आता ही चटणी आहे ही मी एका बाउल मध्ये काढून घेते आणि सर्विंगच्या वेळेस काय करायचे ते सांगते। आता तुम्ही या स्टेजला टेस्ट करून घेऊ शकता मीठ मिरचीचं प्रमाण बरोबर आहे की नाही, थोडं कमी जास्त वाटलं तर आत्ताच घालून घ्यायचे। अशा पद्धतीने आपली अगदी 2 मिनिटात तयार होणारी तिळाची आणि जवसाची चटणी जी हिवाळ्यामध्ये खूप पोषक आहे आपल्या शरीरासाठी ऊब मिळण्यासाठी तयार आहे। चला तर मग लगेच टेस्ट करायला घेऊया। टेस्ट करण्यासाठी ही जी चटणी आहे ती अशीच नाही घ्यायची आहे, एक छोटासा चटणी बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर चटणी घालून घ्यायची आणि हे जे मगाशी आपण जिरी आणि मेथी दाणे भाजण्यासाठी जे तेल वापरलं होतं ते मी काढून घेते। असं थोडंसं फोडणीचं तेल असेल का ती चटणीला चव चांगली येते, त्यामुळे जरी तुम्ही कच्चं तेल वापरलं तरी चालेल पण फोडणीच्या तेलात चटणीची चव येते जास्त एनहान्स होते आणि हे मिक्स करून तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता।